हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज आपण बॉबी पट्टी असं हे एक तांदळाच्या पिठापासून एक बनवणार आहे। तर चला त्यासाठी सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण 10 लिटर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। पातेल्याला एक चमचाभर आधी पहिलं तेल टाकलेलं आहे खाली आणि मग झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। पाणी तापतं आहे तर आपण हे बघूया। हे बघा 4 किलो तांदूळ आहेत आणि 1 किलो साबुदाणे आहेत। असं हे व्यवस्थित निवडून पुसून घेऊन पंख्याच्या हवेखाली अर्धा तास ठेवून ते व्यवस्थित असं दळून आणलेलं आहे चक्कीवरून। तर हे असं पीठ आहे हे। आता तोवर हे बघा पाणी उकळलेलं आहे। हे जाडं मीठ आहे, जिरं आहे आणि पापड खार आहे, तीळ आहेत आणि हिंग आहे। हे सगळं आपण ह्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने असं छान हलवून घ्यायचं आहे। लाटणं घ्यायचं आहे, लाटण्याच्या साहाय्याने आपण हलवायचं आहे। थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून अजून टाकलेलं आहे। आणि हे आपण सगळं चुलीवर करणार आहोत। आम्ही बाहेर कॉलनीच्या बाहेर अशी चूल पेटवून हे चुलीवर आम्ही करतो आहोत। तर झाकण ठेवायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा आता उकळी काढलेली आहे छान। आणि हे आता जे पीठ आपण केलेलं आहे ना, त्या हाताच्या साहाय्याने असं घेऊन एकाने ढवळायचं आहे आणि एकाने असं हाताने सोडायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे केलेलं आहे। वारा आहे बाहेर त्यामुळे थोडं पीठ उडतं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं, एकीने मिक्स करायचं, एकीने टाकायचं आहे। अशा पद्धतीने आपण सगळं टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हटवायचं आहे। हे बॉबी पापड हे आहेत ना, पट्टी बॉबी पापड खूप छान असे चवीला लागतात। आता आपण खाली उतरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं असं मिक्स करायचं आहे। हे मला इतकं येत नाही म्हणून मग आमच्या शेजारच्या ताई आहेत त्याने हे केलेलं आहे। मला इतकं हे हलवायला वगैरे जमत नाही। हे बघा हे असं छान व्यवस्थित असं हलवायचं आहे आणि परत चुलीवर ठेवायचं आहे छान प्रकारे आणि एक 10 मिनिटं असंच हे खाली जाळ आहे, थोडे निखारे आहेत त्याच्यावरच हे ठेवून द्यायचं आहे एक 10 मिनिटासाठी। आता झाकण ठेवायचं आहे, 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। आता 10 मिनिटांनी आपण टाकायला घ्यायचं आहे। आता एक असा कपडा अंतरायचा आहे खाली आणि अशा पद्धतीने हे सोऱ्यात भरायचं आहे आणि असं टाकायचं आहे। चवीला तर इतके अप्रतिम होतात ना, जणू काय आपण बॉबी खातो नाही का त्याच पद्धतीचं हे लागतं आणि खूप करायला सोपं आहे। फक्त हटवायला आपल्याला येत नाही म्हणून असं कोणाचे तरी साहाय्याने असं हे हटवायचं सोबतीने, कारण जास्त प्रमाण असल्यामुळे थोडंसं सोबतीला कोणतरी असायला लागतं। हे बघा खूप छान पद्धतीने आमच्या शेजारच्या ताईने केलेलं आहे हे। आम्ही फक्त त्यांना मदत केलेली आहे। हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं टाकून घेतलेलं आहे। हे बघा आता हे 2 दिवसाच्या उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचं आहे। असं 2 दिवसाचे वाळवून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने हे दिसतं आहे। हे बघा आता छान एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण हे आता तळायला घेऊयात। 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये शेकून घेतलेलं आहे। आता हे बघा किती छान पद्धतीने हे फुलले जातात आहेत। खूप छान झालेले आहेत, एकदम चवीला अप्रतिम लागत आहेत। चला तर मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण दुपारी ठीक 3 वाजता। तोवर धन्यवाद।